ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांसाठी बसमध्ये प्रवास करताना 50% सूट दिली जात होती. आता हे 50% सूट आपल्याला लाभ मिळवण्यासाठी NCMC कार्ड काढणे अनिवार्य आहे. 1 ऑगस्टनंतर तुम्हाला NCMC कार्ड त्या ठिकाणी प्रवास करताना लागणार आहेत आणि तेव्हाच तुम्हाला 50% सूट मिळणार आहे. नाहीतर तुम्हाला फुल तिकीट द्यावं लागणार आहे. तर NCMC कार्ड कसे काढायचं ते ॲप्लिकेशन मी आज तुम्हाला फिलअप करून दाखवणार आहेत. आणि जास्तीत जास्त महिला आणि विद्यार्थिनी आणि ज्येष्ठ नागरिकांना हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही अपडेट मिळेल की NCMC कार्ड कसे काढायचं, ॲप्लिकेशन कसे फिलअप करायचं, कोणकोणते कागदपत्रे आपल्याला ॲप्लिकेशनसोबत जोडायचं आहे ते सर्व डिटेलमध्ये आपल्याला बघायचं आहे. पहिल्यांदा तुम्ही चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. 1 ऑगस्टनंतर NCMC कार्ड हे कंपल्सरी आहे, तेव्हाच तुम्हाला बसमध्ये सवलत मिळणार आहे. तुमच्याकडे NCMC कार्ड नसेल तर तुम्हाला फुल तिकीट त्या ठिकाणी काढावं लागणार आहे. चला तर आपण अर्ज कसे करायचं ते आपण बघू. तर महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन महामंडळ रुपे मंडळ रुपे ऑन द गो इनेबल विथ NCMC कार्ड मिळवण्यासाठी करायचा अर्जाचा नमुना आहे. प्रति आगार प्रमुख राप महामंडळ महोदय, मी खालील सही करणारी श्रीमती स्वतःचं नाव लिहायचं, मला माझा मुलगा बाल्यकुमारी त्यांचं नाव लिहायचं, याला तिला या ठिकाणाहून या ठिकाणपर्यंत मला प्रवासासाठी विद्यार्थी मानसिक पास सवलतीचे लाभ घेता यासाठी शैक्षणिक वर्ष टाकायचं. या शैक्षणिक वर्षाकरिता रुपये ऑन द गो एनेबल विथ NCMC कार्ड मिळावे अशी या अर्जाद्वारे विनंती करीत आहे. असं तुम्हाला हे सर्व भरायचं आहे. तुमचं स्वतःचं ज्यांच्या नावाने तुम्ही NCMC कार्ड काढत आहे त्यांचं. आता या ठिकाणी विद्यार्थींचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे. जर ज्येष्ठ नागरिक असेल तर ज्येष्ठ नागरिकांचं नाव लिहायचं आहे. जन्मतारीख या ठिकाणी फिलअप करायचं आहे. कोणत्या वर्गाला आहे ते लिहायचं आहे. निवासस्थानाचा पत्ता, कोणत्या शाळेत शिकत आहात आणि पत्ता तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचं आहे. हे फिलअप केल्यानंतर सरळ ॲपर क्रमांक बघा, सरळ पेन ॲपर क्रमांक, पालकांच्या विद्यार्थ्याच्या भ्रमध्वनी क्रमांक द्यायचं आहे. आपला विश्वास सिग्नेचर करायचं आहे. वडिलांचं पालकांचं सही किंवा अंगठ्याचं ठसा तुम्हाला घ्यायचं आहे. विद्यार्थ्यांची सही आणि इयत्ता 11वी पुढील विद्यार्थ्यांना पालकाची सही आवश्यकता नाही. म्हणजे बघा, इयत्ता 11वी पुढील विद्यार्थ्यांच्या 11वी असेल त्यांच्या पुढील विद्यार्थ्यांसाठी पालकांची सही नाही घेतलं तरी चालेल. तर हा अर्ज करायचा तुम्हाला. शाळेचा दाखला देण्यात येतो की कुमारी आणि नाव लिहायचे. हा ही शाळेचा संस्थेचे विद्यार्थी असून तिची वर दिली पूर्ण माहिती आमच्या दप्तरी नोंदीवर तपासली असता ती बरोबर असल्यास आढळून येते. UIDS कोड या ठिकाणी शाळेचं कोड टाकायचं आहे. सरळ पेपर नंबर क्रमांक द्यायचे. विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक द्यायचे. मुख्याध्यापकांचे सही, शिक्का, शाळेचं शिक्का घ्यायचे. फक्त कार्यालयीन उपयोगकरिता आहे हे. या ठिकाणी तुम्हाला काहीच फिलअप करायची गरज नाही, हे ब्लँक सोडायचे बघा. बाकी तुम्ही सर्व डिटेल फिलअप केले. हे फक्त कार्यालय आगार प्रमुख त्या ठिकाणी सर्व फिलअप करेल. आणि NCMC कार्ड बघा, नाव लिहेल, NCMC कार्ड क्रमांक, दिनांक आणि पासून कुठपर्यंत आहे ही पास, हे सर्व तुम्हाला या ठिकाणी देण्यात येणार आहेत. आणि आगार प्रमुखाची या ठिकाणी सही व शिक्का असेल, हे सर्व त्या ठिकाणी लिहिलं जाणार आहे. आणि विद्यार्थी मानसिक सवलतीच्या पासावर प्रवास करण्याकरिता महामंडळ प्रचलित नियमानुसार आवश्यकता असणारे विद्यार्थीचे NCMC कार्ड क्रमांक या ठिकाणी मला मिळाले आहे असं तुम्हाला हे पावती देतील. तर क्रमांक देतील आणि नंतर कार्ड तुम्हाला मिळेल. विद्यार्थ्यांची सही या ठिकाणी लागेल. या पद्धतीने तुम्हाला हे अर्ज करायचा. आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा ॲप्लिकेशन आपल्याला महामंडळमध्येच त्या ठिकाणी मिळणार आहेत NCMC कार्ड. महिलांसाठी म्हणजे आपल्याला 50% रिझर्वेशन मिळत होतं, ते रिझर्वेशन आता आपल्याला NCMC कार्ड असेल तरच आपल्याला मिळणार आहे. तर महामंडळमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी ॲप्लिकेशनसुद्धा तुम्हाला मिळेल आणि तिथूनच ॲप्लिकेशन घ्यायचं. आपल्याला आधार कार्ड जोडायचं आहे. आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आधार कार्ड आणि वोटर ID जोडायचे. 2 पासपोर्ट फोटो, या पद्धतीने हे सर्व तुम्ही त्या ठिकाणी आगार प्रमुख असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ST महामंडळमध्ये जाऊन जमा करून द्यायचं आहे. तुमचं 30 दिवसात NCMC कार्ड जनरेट होणार आहेत. आणि नंतर 1 ऑगस्टनंतर आपल्याला
हे कार्ड नसेल, NCMC कार्ड नसेल, तर तुम्हाला पूर्ण फुल तिकीट त्या ठिकाणी काढावं लागणार आहेत. जर तुमच्याकडे NCMC कार्ड असेल तर तुम्हाला 50% जसं आपण हाफ तिकीटवरून आता ट्रॅव्हल्स करतो आहे, प्रवास करतो आहे, ते आता ते लाभ आपल्याला 1 ऑगस्टनंतर या कार्डवरून मिळणार आहेत. जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडिओ. धन्यवाद.